हर हर महादेव. आज आपलं लातूरमध्येच वर्किंग होतं. डायरेक्ट आवरून म्हणलं आता निघायचं. आणखी ऊन पण लई असते इकडं भयानक, त्यामुळे गॉगलला घालावंच लागते सकाळी. डायरेक्ट गेलो नाश्ता करायला. काल डोसा खाल्ल्याला म्हटलं आज इडली वडा खाऊया, कारण की इथं नाश्ता सगळ्यात चांगला मिळतो आणि इडली वडा तब्येतीला पण भारी असतो. डायरेक्ट चालू झाला पहिला कॉल आपला. पहिल्या कॉलला गेलो, कारण काढायला तो इम्पॉर्टंट कॉल असतो ह्यो पण. ऊन भयानक होतं, म्हणलं आता जाऊन आत बसूया. त्याच्यानंतर लगेच त्याच्या पुढच्या कॉलला गेलो. हे असं व्यंकटेश आमचा व्हिडिओ द्यायला लागतोय जरा, तरी व्यंकटेशला व्हिडिओ घेऊन आम्ही दोघं चालत कॉलला चाललेलो. त्याच्यात परत पुढच्या कॉलला गेलो. हे कॉलवर कॉल वालतं माहिती आहे, आणि भारी वाटते कॉल करायला, काय वाटत नाही. परत आणि व्यंकटेश गाडीवरनं उन्हात फिरवायला लागला. हे असं काना बिनाला सगळं पॅक करून घ्यायला लागते माहिती आहे, कारण की एवढं ऊन लागतं इथं कानाला काय विचारू नका. आणि जेवढं ऊन तेवढं भयानक गरमी होते इथं, म्हणून सगळं पॅक करून घ्यायला लागते. तिथनं गेलो डायरेक्ट दुपारी जेवायला एका मेसला. एक नंबर जेवण होतं, मट्टा बिट्टा देतात. हे बघा ढग कसलं सूर्याला असं पाक जाम करून टाकलेलं माहिती आहे, कारण की एवढं गरमी वाढायची त्या ढगामुळे जरा शांत असं सावली पडल्यागत झालं. परत चालू झालं संध्याकाळचं कॉल. संध्याकाळच्या कॉलला पण डायरेक्ट निघालेलो. वातावरण मात्र भारी झालं एक नंबर. काय त्याच्या पुढच्या कॉलला गेले डायरेक्ट इथं पण गर्दी ढीग असत्या कॉलला. इथला पण कॉल आवरला. म्हणलं आता काय करायला, डायरेक्ट जायलो रूमला निघायला. भावानो व्हिडिओ करालोय, व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. सपला विषय भावानो.